कल्पना एवढ्यासाठी केलेली आहे की आता पुढचा कार्यक्रम रेकॉर्डिंग होणार आहे. अपर्णाताई तुम्ही तयार असणार. शंखनादाला दोघे जण आहेत, अनंत कुमार जोशी आणि आर्थिक प्रभूने. मी सांगितलं की कार्यक्रम शंखनाद सुरू म्हणजे कार्यक्रम सुरू करा. तयार आहात तुम्ही? घेऊन देत त्यांना. बासुजी 1 नंबर. तुमच्या पोशाखाचं परीक्षण होत आहे. सगळे डिक्लेअर होणार आहे नंतर. एका मागे एक राहा आणि थोडं पुढे या. 12 नंबर थोडं पुढे या प्रत्येकाने. Boys, all boys. तुमच्याकडे काय असं असेल तर तुम्ही असं घेऊ शकता किंवा असं घेऊ शकता आणि मग तिथून स्टार्ट केल्यानंतर इथे यायच्या आधी तुम्हाला मध्ये थांबायचं आहे. आणि ते वरच्या मजल्यावर उतरायचं नाही. तेव्हा आम्ही एक लिमिटेड लोकांनी तिथे जाऊन कार्यक्रम केला. तो ऑनलाईन ठेवला आणि आमच्या सगळ्या सभासदांनी तो ऑनलाईन त्यांना शुभेच्छा दिल्या. यांनी काही भौतिक 2-4 शब्द सांगितले ते आम्ही ऐकले. शुभदाताई, आम्ही गुणी असल्यासारखे ऐकले सगळ्यांनी. तर आज आपण आजच्या दिवशी त्यांचा फक्त सिंबॉलिक वाढदिवस करतो. 29 तारखेला पुण्याला कोण कोण येणार आहे विचारू नको. काय हो, पुण्याला ते कुटुंबाबरोबर साजरा करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देतो. पण आज मी आपले प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो. आजचा आपल्याला कार्यक्रम मोठा नाहीच करता येणार होता, पण जेव्हा अशा प्रकारचे ज्येष्ठ श्रेष्ठ कुटुंबीय एकत्र असतात आणि भारत माता बनून येतो आपण. आणि दुसरं गोष्ट म्हणजे या गोष्टीला खुश होऊन ते म्हणाल्या की आजचा सगळा खर्च माझा. हे ब्रॅकेट मध्ये आहे. आणि हे नंतर झालेलं आहे, ठरलेलं. त्यामुळे खर्च माझा आणि आजचं सेलिब्रेशन याचा काही संबंध नाहीये. मी विनंती करतो की सुरेशराव, आपण त्यांना हा फुलगुच्छ द्या आणि आपण सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू या गाण्याने त्यांचं कौतुक करायचंय. त्यातलं फक्त ध्रुपद असेल तेवढंच सगळ्यांनी म्हणायचंय. मधला भाग म्हणण्याचा प्रयास कोणी करू नका. ते मीटिंग टाकत. मी त्यांना शुभेच्छा देते. प्रत्येक क्षणी तुमच्यावर ओठावर हसू असू दे. बहरलेल्या फुलांचा सुगंध तुम्हाला मिळो.
सूर्याची किरणे तुम्हाला सतत देव, तुम्हाला हवे ते सर्व तुमच्या आयुष्यात घडो. देव तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक आनंद देव, सुखाचे उद्गार पांघरून कायम तुमच्यावर पांघरलेले असेल. तुमचं आणि आपलं विरंगुळा केंद्राचं नातं अखंड नंदादीपाप्रमाणे प्रज्वलित राहो हीच परमेश्वर चरणी मनपूर्वक प्रार्थना. शुभदाताई, तुम्हाला तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आता नितीनबाई सरकार राजश्री कानडेसाठी ते आणि गाढा अभ्यास इतकं सुंदर त्या दिवशी शुक्रवारी आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी निरूपण केलं आणि खूप छान. आणि दुसऱ्यांची प्रशंसा करणं, दुसऱ्यांचं ऐकणं हा त्यांचा एक गुण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे सगळ्याचं संकलन आहे. त्यांच्या घरी कोणीही जाऊन त्यांनी जे संकलन केलेलं आहे, म्हणजे कात्रण काढतो आपण महत्वाची, ती कात्रणांचं त्यांनी पुस्तक अशी खूप वह्या आहेत, तर त्या त्यांच्या घरी जाऊन तुम्ही वाचू शकता. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अशा या राजश्री कानडे, कीर्तन व निरूपणकार, अध्यात्माचा अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्या, अध्यात्म आणि परमार्थ यांची उत्कृष्ट सांगड घालणाऱ्या राजश्री प्रशंसा पत्र त्यांचा सन्मान करतो. आणि खूप अभ्यासू आहे ती, पहिल्यापासूनच खूप अभ्यास. मुलांचा पण टीचर्स म्हणजे ट्रेनिंग घेतलेला आहे, डिप्लोमा ते मुलांचे ट्युशन्स वगैरे घ्यायची. पहिल्यापासून ती तशी अभ्यासू आहे. आध्यात्मिक वृत्ती पूर्णपणे त्यांनी शिक्षक पेशा सार्थ केलेला आहे. हिरे मांडकर त्यांच्याकडून अनेक तयार झालेले आहेत आणि आम्हाला वेळोवेळी त्यांचा उपयोग होतो. आणि कधी काहीही सांगा त्या स्वखुशीने तयार असतात. अशा या शुभदाताई. शुभदाताईंना मी अनेक वर्ष ओळखतो. त्या आदर्श शिक्षण संस्थेमध्ये आदर्श शिक्षण संस्था आदर्श शाळेमध्ये प्राध्यापिका होत्या आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. डोंगरी साहित्य सर्वेमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा मला खूप जुना परिचय आहे. त्यांना अनेक पुरस्कार पत्र देताना, प्रशंसा पत्र देताना मला खूप आनंद होतो. धन्यवाद. अभ्यासक अनुभव प्रचिती प्रचंड आलेली आहे आणि त्यांनी तोच मी सादर आज आलेल्या घालून आलेले आहेत. खरं तर खूप खूप बरं वाटलं आणि आज तुम्हाला या वेशामध्ये बघून खूप समाधान वाटलं. आत्मिक तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. तर अध्यात्म व संत साहित्याचे गाढे अभ्यासक विकास पाटील. आणि यांनी एक छोटं म्हणणार नाही, पण खूप छान असं एक विरंगुळा नावाने ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि आपल्याच विरंगुळा केंद्रामध्ये ते प्रकाशन झालेलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रकाशनामध्ये त्यांनी सगळ्यांना एक पुस्तक त्यांचं ते दिलेलं आहे आपल्याला शुभेच्छा भेट म्हणून. आणि त्या दिवशी ज्यांनी घेतलेलं नाही त्यांना आज मिळणार आहे. बरोबर आहे? असं हे विकास गीतांजली गंधे यांच्या शुभ हस्ते रवींद्र खानोलकरांचे गम्य रेसची कॉम्पिटिशन साधायची आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की पुढे यायचं, आपल्या परीक्षकांसमोर उभं राहायचं आणि त्यांनी मान हलवली की परत आपल्या जागेवर जाऊन बसायचं. परीक्षक तुम्ही तयार आहात? परीक्षक तयार आहात तुम्ही? येऊन देत त्यांना. भाग्य आहे तुझं, माहिती मला, माहिती आहे मला, कल्पना आहे. लेखिका, कवयित्री, पर्यवेक्षक, कृती संशोधन, शोध निबंध, आदर्श शिक्षिका आणि महत्वाचं म्हणजे नाती कशी जपायची आणि घर कसं सांभाळायचं याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रज्ञा जोशी. आनंदी व समाधानी उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. स्वरूपी आम्हाला उपलब्ध करून देणाऱ्या आणि जे मिळेल ते आणि पडेल ते काम करणाऱ्या
या आपल्या सुप्रियाताई, त्यांच्या जीवावर आपण हा खूप छान कार्यक्रम करू शकतो, कारण नोंदणी करणं जे काय आहे ते सगळं त्याच करतात. खूप त्यांचा या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग असतो. नोकरी सोबतच अंगीकारलेल्या सामाजिक बांधिलकी या गुणांनी युक्त आजही अनेक सामाजिक संस्थेमध्ये त्या याही वयात कार्यरत आहे. याही वयात मी एवढ्यासाठी म्हटलं की कारण आपण सर्व मनोयुवा आहोत, म्हातारे नाही आहोत, आपण म्हातारे आहोत, मनोयुवा आहोत. तर सुप्रिया सावंत यांना प्रशंसा पत्रक सीमा घायसर देतील. आता ज्यांनी प्रशंसा पत्र घेतलेली आहे सगळ्यांनी जरा तुमच्याकडे काय असं असेल तर तुम्ही असं घेऊ शकता किंवा असं घेऊ शकता. आणि मग तिथून स्टार्ट केल्यानंतर इथे यायच्या आधी तुम्हाला मध्ये थांबायचं आहे आणि लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्हीकडे बघून एकदा पोज द्यायचे. त्यानंतर मग तुम्ही वर या आणि तुमच्या फायनल पोज द्या. असं आणि असं दोघांनाही करायचंय. फक्त जर तुम्ही कोणती साडी घातली आहे किंवा काय घेतलं असेल, तुम्हाला पदर असा घ्यायचा असेल तर तुम्ही पदर असा करू शकता किंवा पदर असा असेल तर असा करू शकता. ज्यांनी नऊवारी साडी घेतलेली आहे असे करू शकतात पदर, किंवा अजून काही तुम्ही जे घातलंय, तुम्ही टोपी घातली तर ती कॅप तुम्ही फिरवू शकता किंवा असं करू शकता. ही पोझिशन घ्यायची, एक पोस्चर घ्यायचं आपल्याला. तुमचा कॉस्ट्युम काय आहे ते तुम्हाला चांगल्या अजून प्रकारे कसं दाखवता येईल, तुम्ही अजून कसे चांगले दिसाल त्याच्यात, अशा पोझिशन्स तुम्ही घ्या आणि अजून तुम्हाला चांगलं करता येईल त्याच्यात. मी आता तुम्हाला दोघींना याच्या पुढचं काय बाकी आहे आपल्याला एवढ्या भागावर एक काम करूया. कारण ह्या मधल्या पॅसेजमध्ये जेव्हा आपल्याला डेमो दाखवण्यात आला तेव्हा ते एक महत्वाचं बाकी पाठीमागे वळून बघायला लागलं. तर हाच डेमो आपल्याला ह्या हॉरिझॉन्टल ह्याच्यात करायचा आहे. इकडची अर्ध अंतर घ्यायचं आहे, मग पुढं करायचं आहे, मग येऊन उभं राहायचं आहे, बेस्ट बॉयने पण आणि बेस्ट गर्लने पण. आणि त्याच्यानंतर आपल्यातल्या काही लोकांना निवडक बोलवून, म्हणजे त्यांचं चॉईस नसणार, तुम्ही नंबर घेणार त्यांनी यायचं आहे, तयार राहा सगळ्यांनी आणि मग माझ्यावर काही तो राग काढा. तर आधी आपण गर्ल्स आणि बॉईज या इथे हॉरिझॉन्टल लेवल पुढच्या इलेक्शनला उभे राहणार आहेत की काही कळत नाही. खरं ते विशेष कार्यक्रमाला फक्त पांढऱ्या कपड्यात येतात, पण आज काही कळत नाही, खरं नाही आहे. 41 नंबर नंबर पुढचा नंबर आहे 45. नंबर
राजेश खन्ना आला. सत्तेचाळीस नंबर. थांबा तुम्ही. 48 नंबर थांबा आहे तिथे. 47 नंबर. हे दंबाजीच आहे काय? डॉक्टर डॉक्टर आपल्या कामात मग्न. 48 नंबर. एकोणपन्नास नंबर. आपल्याला एका कार्यक्रमाला कॉलेज कन्या आणि कॉलेज कुमार बनून यायचं आहे, हे लक्षात ठेवा. ड्रेस वेगळा पाहिजे तेव्हा. कोण बाकी आहे ज्यांनी चालण्याचा व्यायाम नाही केलाय? त्यांच्या पचन संस्थेला थोडी अडचण होऊ नये म्हणून त्यांची नंबर विचारतो. बरं. दोन नंबर. तुमच्याकडून काहीही बोलणं अपेक्षित नाही आहे ना? आपल्याला कोणीही काही इथे बोलणं अपेक्षित नाहीये. 3 नंबर. तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन ऐकतायत का? कारण यांना मी आता 3दा सांगितलं पण त्यांच्या लक्षात नाही आलंय. ते तुम्हाला फक्त तुमच्या पोशाखाचं परीक्षण होत आहे. सगळे डिक्लेअर होणार आहे नंतर. कोणाची वय विचारू नका, कारण आम्ही सगळ्यांचे आधार कार्ड तपासून घेतलेले आहेत आणि सगळे 80 पर्यंतचे. पुढचा नंबर 4 नंबर. कसला विचार करतायत रामैया? आपल्याला कल्पना येत असेल, फक्त वेशभूषा बघायची आहे तर इथे सगळ्यांची ऍक्टिंग आहे. या ताई 5 नंबर. फक्त पोशाखाचं परीक्षण आहे एवढं लक्षात ठेवा. 6 नंबर. सात नंबर. तोपर्यंत पुढचे 11 ते 20 नंबर मागे येऊन उभे राहा. 11 ते 20.
पटापट 8 नंबर. एक लक्षात घ्या, आपल्याला फॅशन शो मध्ये हेच अवतार परत बघायचे. थांबा, 9 नंबर थांबा. सबके लिए ताली मार करो. 9 नंबर. 11 ते 20 तयार राहा. 11 नंबर मला दिसत नाहीये. दहा नंबर. 11 नंबर दिसत नाहीये मला. 11 नंबर कोण आहे? रोल कौन करेगा? 11 नंबर. 11 नंबर. आशीर्वाद देत आहेत सगळ्यांनी, टाळ्या वाजवल्या. कुछ पाने के लिए कुछ. बारा नंबर. एका मागे राहा आणि थोडं पुढे या. 12 नंबर, थोडं पुढे या प्रत्येकाने. आजकाल तेरे मेरे पास 13 नंबर. 14 नंबर. 15 नंबरने थांबावं. 15 नंबर. नंबर. त्यामागोमाग 21 ते 30 जण मागे जाऊन उभे राहा. नंबर. शांताराम 18 नंबर. अनिता बेन केंचो. मजामा બધા મજામાં. नंबर दिसत नाहीये तुमचा. 19 नंबर. 20 नंबर दिसत नाहीये. 20 नंबर कोण आहे? 20 नंबर कोण आहे? ठीक आहे. 19 नंबर. आपण प्रत्येकाने आपला पोशाख इंटॅक्ट ठेवावा. 21 नंबर. 21 नंबर. 24च्या नंतरचे नंबर दिसत नाहीये. 24 ते 35 मागे जाऊन उभं राहावं. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. 23 नंबर. 25 कोण आहे? 26 कोण आहे? 27 कोण आहे? 28 कोण आहे?
मागे येऊन उभे राहा. 35 पर्यंत. हो तुमचा 27 आहे 24 नंबर. काय नुसतं यायचंय हो. 24 नंबर. वाह. त्याच्यानंतर कोण आहे तिकडे? एका मागोमाग उभे राहा ना रांगेत. 24 नंतर कोण आहे? 25, 26, 27, 28, 29. ते सगळ्यांना ना घरून चिठ्ठी आणायला लावणार आहे. 30 नंबर. नुसतं जायचं होतं नुसतं हजेरी लावायचं. थांबा. 30 नंबर थांबा जरा. 35 पर्यंतचे सगळे नंबर या. हा या तुम्ही इकडे या. 27 नंबर या इकडे. इकडे या. या 30 नंबर या. इसके बाद में मेरा हाँ एकतीस नंबर. 31 नंबर. बहुतेक बाळगंगाधर दिसतात. 32 नंबर. खरंच प्रत्येकाची कल्पकथा एवढी छान आणि आगळी वेगळी आहे. तुम्हाला सांगायला आवडेल, मला प्रत्येकाने सांगितलं होतं की माझं गुपित आहे, कोणाला सांगू नका. तर मी म्हटलं ती बोई तर बोई, तू का बोई, असं आहे का? 33 नंबर. शैलाबेन. मी शैलाबेन बेन म्हटले त्या महाराष्ट्रीयाने दोघं लक्षात घ्या. आपल्या समोर येत आहे 34 नंबर. बहुतेक ही गिरगावची ओळख दिसते. 35 नंबर. कश्मीर की कली. 36 नंबर. खूप गर्व वाटतोय खरं तर आज मला. म्हणून मगाशी उल्लेख केला की एखादी आयडिया सांगावी आणि ती सगळ्यांनी उचलून धरावी. 37 नंबर. आता हे काश्मीरवरून मारवाडला आलेले दिसत आहे. प्रत्येकाने आपला अटायर आहे जो असाच शाबूत ठेवा. मला कोण नंबर दिसत नाहीये त्याच्यानंतर. पुढचे नंबर समिती आम्हाला उपलब्ध करून देणाऱ्या आणि जे मिळेल ते आणि पडेल ते काम करणाऱ्या या आपल्या सुप्रियाताई, त्यांच्या जीवावर आपण हा खूप छान कार्यक्रम करू शकतो. कारण नोंदणी करणं जे काय आहे ते सगळं त्याच करतात. खूप त्यांचा या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग असतो. नोकरी सोबतच अंगीकारलेल्या सामाजिक बांधिलकी या गुणांनी युक्त आजही अनेक सामाजिक संस्थेमध्ये त्या याही वयात कार्यरत आहेत. याही वयात मी एवढ्यासाठी म्हटलं की कारण आपण सर्व मनोयुवा आहोत. म्हातारे नाही आहोत, आपण म्हातारे आहोत, मनोयुवा आहोत. तर सुप्रिया सावंत यांना
प्रशंसा पत्रक सीमा म्हैसर देतील. आता ज्यांनी प्रशंसा पत्र घेतलेली आहे सगळ्यांनी जरा पूर्णपणे त्यांनी शिक्षक वृत्ती पेशा सार्थ केलेला आहे. हिरे मांडकर त्यांच्याकडून अनेक तयार झालेले आहेत आणि आम्हाला वेळोवेळी त्यांचा उपयोग होतो आणि कधी काहीही सांगा त्या स्वखुशीने तयार असतात. अशा या शुभदाताई. शुभदाताईंना मी अनेक वर्ष ओळखतो. त्या आदर्श शिक्षण संस्थेमध्ये त्या आदर्श शिक्षण संस्था आदर्श शाळेमध्ये प्राध्यापिका होत्या आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. डोंगरी साहित्य संमेलनाने अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा मला खूप जुना परिचय आहे. त्यांना अनेक पुरस्कार पत्र देताना प्रशंसा पत्र देताना मला खूप आनंद होतो. धन्यवाद. सामाजिक कार्याला वाहून घेणारे, अभ्यासपूर्वक सर्व कामे बिनचूक करणारे. मी नेहमी सांगतो ज्येष्ठांना की एखाद्या आयुष्याच्या रेषेवर बिनचुकीतून थोडस माघार घ्यायला हरकत नाही. तुम्हाला नाही सांगत आहे, कारण हे आमचे संगीत शाळेचे आधारस्तंभ आहेत. आणि आता मी तुम्हाला ते प्रशंसा पत्र वाचतो. ज्येष्ठत्वात छंद जोपासून स्वतःची ओळख निर्माण करून आपण स्वतः आनंदी झालातच व त्याचा सुगंध इतरांना देत आला. मी सुखी तर माझे विश्व सुखी या ज्येष्ठत्वातील मूलतत्वाला धरून आपले जगणे आहे. इतर ज्येष्ठ मंडळींना आपल्या पावलावर पाऊल ठेवून छंदातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा निश्चितच मिळेल. अशा या आपल्या जीवनक्रमाला आमचा मानाचा मुजरा. आपल्याला आनंदी व समाधानी उलट आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. भाग्य आहे तुझं, माहिती मला, माहिती आहे मला, कल्पना आहे. लेखिका, कवयित्री, पर्यवेक्षक, कृती संशोधन, शोध निबंध, आदर्श शिक्षिका आणि महत्वाचं म्हणजे नाती कशी जपायची आणि घर कसं सांभाळायचं याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रज्ञा जोशी. ज्यांच्या नावामध्येच प्रज्ञा आहे ते लक्षात घ्या. आणि त्या विद्यार्थी शिक्षिका होत्याच किंवा आगळे आहे म्हणून म्हणूया. स्वामी विवेकानंद शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद ही माझी संस्था आहे, मी कार्याध्यक्ष आहे. तिथे त्या माझ्या संस्थेत आहेत. गेले 6 वर्ष त्यांच्यावर काम करतोय. अतिशय शांत वृत्तीने कुठे पुढे न येता म्हणजे मला पुढे घ्या असं न म्हणणाऱ्या आणि तरीही कार्यरत राहणाऱ्या त्या अशा प्रज्ञा जोशी माझ्यावर काम करत आहेत. मला आनंद आहे की आज माझ्या हस्ते मी त्यांना हे प्रशंसा पत्र घेतोय. अभ्यासक
अनुभव प्रचिती प्रचंड आलेली आहे आणि त्यांनी तोच मी सादर करून आज आलेल्या घालून आलेले आहेत. खरं तर खूप खूप बरं वाटलं आणि आज तुम्हाला या वेशामध्ये बघून खूप समाधान वाटलं. आत्मिक तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. तर अध्यात्म व संत साहित्याचे गाढे अभ्यासक विकास पाटील आणि यांनी एक छोटं म्हणणार नाही पण खूप छान असं एक विरंगुळा नावाने ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि आपल्याच विरंगुळा केंद्रामध्ये ते प्रकाशन झालेलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रकाशनामध्ये त्यांनी सगळ्यांना एक पुस्तक त्यांचं ते दिलेलं आहे आपल्याला शुभेच्छा भेट म्हणून. आणि त्या दिवशी ज्यांनी घेतलेलं नाही त्यांना आज मिळणार आहे. बरोबर आहे असं हे विकास. गीतांजली गंधे यांच्या शुभ हस्ते रवींद्र खानोलकरांचे गम्य सत्कार राजश्री कानडे सात्विक तेज आणि गाढा अभ्यास इतकं सुंदर त्या दिवशी शुक्रवारी आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी निरूपण केलं आणि खूप छान. आणि दुसऱ्यांची प्रशंसा करणं दुसऱ्यांचं ऐकणं हा त्यांचा एक गुण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे सगळ्याचं संकलन आहे. त्यांच्या घरी कोणीही जाऊन त्यांनी जे संकलन केलेलं आहे म्हणजे कात्रण काढतो आपण महत्वाची ती कात्रणाचं त्यांनी पुस्तक अशी खूप वह्या आहेत तर त्या त्यांच्या घरी जाऊन तुम्ही वाचू शकता. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अशा या राजश्री कानडे कीर्तन व निरूपणकार अध्यात्माचा अभ्यासक सामाजिक कार्यकर्त्या अध्यात्म आणि परमार्थ यांची उत्कृष्ट सांगड घालणाऱ्या राजश्री प्रशंसा पत्र त्यांचा सन्मान करतो. आणि खूप अभ्यासू आहे ती पहिल्यापासूनच खूप अभ्यास मुलांचा पण टीचर्स म्हणजे ट्रेनिंग घेतलेला आहे. डिप्लोमा ते मुलांचे ट्युशन्स वगैरे घ्यायची पहिल्यापासून ती तशी अभ्यासू आहे. आध्यात्मिक वृत्ती तुमच्याकडे काय असं असेल तर तुम्ही असं घेऊ शकता किंवा असं घेऊ शकता. आणि मग तिथून स्टार्ट केल्यानंतर इथे यायच्या आधी तुम्हाला मध्ये थांबायचं आहे आणि लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्हीकडे बघून एकदा पोज द्यायचे. त्यानंतर मग तुम्ही वर या आणि तुमच्या फायनल पोज द्या. असं म्हणजे असं दोघांनाही करायचंय. फक्त जर तुम्ही कोणती साडी घातली किंवा काय घेतलं असेल तुम्हाला पदर असा घ्यायचा असेल तर तुम्ही पदर असा करू शकता किंवा पदर असा असेल तर असा करू शकता. ज्यांनी नऊवारी साडी घेतली ते असे करू शकतात पदर. किंवा अजून काही तुम्ही जे घातलंय तुम्ही टोपी घातली तर ती कॅप तुम्ही फिरवू शकता किंवा असं करू शकता. ती पोझिशन घ्यायची एक पोश्चर घ्यायचं आपल्याला. तुमचा कॉस्ट्युम काय आहे ते तुम्हाला चांगल्या अजून प्रकारे कसं दाखवता येईल तुम्ही अजून कसे चांगले दिसाल त्याच्यात अशा पोझिशन्स तुम्ही घ्या आणि अजून तुम्हाला चांगलं करता येईल त्याच्यात. मी आता तुम्हाला दोघींना याच्या पुढचं काय बाकी आहे आपल्याला एवढ्या भागावर एक काम करूया. कारण ह्या मधल्या पॅसेजमध्ये जेव्हा आपल्याला डेमो दाखवण्यात आला तेव्हा ते एक महत्वाचं बाकी पाठीमागे वळून बघायला लागलं. तर हाच डेमो आपल्याला ह्या हॉरिझॉन्टल ह्याच्यात करायचा आहे. इकडची अर्धा अंतर घ्यायचं आहे मग पुढं करायचंय मग येऊन उभं राहायचंय. बेस्ट बॉयने पण आणि बेस्ट गर्लने पण. आणि त्याच्यानंतर आपल्यातल्या काही लोकांना निवडक बोलवून म्हणजे त्यांचं चॉईस नसणार तुम्ही नंबर घेणार त्यांनी यायचंय. तयार राहा सगळ्यांनी आणि मग माझ्यावर काही तो राग काढा. तर आधी आपण गर्ल्स आणि बॉईज या इथे हॉरिझॉन्टल लेवल आणि ते वरच्या मजल्यावर उतरायचं नाही. तेव्हा आम्ही एक लिमिटेड लोकांनी तिथे जाऊन
कार्यक्रम केला तो ऑनलाईन ठेवला आणि आमच्या सगळ्या सभासदांनी तो ऑनलाईन त्यांना शुभेच्छा दिल्या. यांनी काही भौतिक 2-4 शब्द सांगितले ते आम्ही ऐकले. हां शुभदाताई, हां आम्ही गुणी असल्यासारखे ऐकले सगळ्यांनी. तर आज आपण आजच्या दिवशी त्यांचा फक्त सिंबॉलिक वाढदिवस करतो. 29 तारखेला पुण्याला कोण कोण येणार आहे विचारू नको. काय हो, पुण्याला ते कुटुंबाबरोबर साजरा करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देतो. पण आज मी आपले प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो. आजचा आपल्याला कार्यक्रम मोठा नाहीच करता येणार होता, पण जेव्हा अशा प्रकारचे ज्येष्ठ श्रेष्ठ कुटुंबीय एकत्र असतात आणि भारत माता बनून येतो आपण. आणि दुसरं गोष्ट म्हणजे या गोष्टीला खुश होऊन ते म्हणाल्या की आजचा सगळा खर्च माझा. हे ब्रॅकेटमध्ये आहे हां, आणि हे नंतर झालेलं आहे ठरलेलं. त्यामुळे खर्च माझा आणि आजचं सेलिब्रेशन याचा काही संबंध नाहीये. मी विनंती करतो की सुरेशराव आपण त्यांना हा फुलगुच्छ द्या आणि आपण सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू या गाण्याने त्यांचं कौतुक करायचंय. त्यातलं फक्त ध्रुपद असेल तेवढंच सगळ्यांनी म्हणायचंय. मधला भाग म्हणण्याचा प्रयास कोणी करू नका, ते मीटिंग टाकायचं. तत्पूर्वी मी त्यांना शुभेच्छा देते. प्रत्येक क्षणी तुमच्यावर ओठावर हसू असू दे. बहरलेल्या फुलांचा सुगंध तुम्हाला मिळो. सूर्याची किरणे तुम्हाला सतत देऊ. तुम्हाला हवे ते सर्व तुमच्या आयुष्यात घडो. देव तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक आनंद देव. सुखाचे उद्गार पांघरून कायम तुमच्यावर पांघरलेले असेल. तुमचं आणि आपलं विरंगुळा केंद्राचं नातं अखंड नंदादीपाप्रमाणे प्रज्वलित राहो हीच परमेश्वर चरणी मनपूर्वक प्रार्थना. शुभदाताई, तुम्हाला तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आता नितीनबाई. दोन नंबर तुमच्याकडून काहीही बोलणं अपेक्षित नाही आहे ना. आपल्याला कोणीही काही इथे बोलणं अपेक्षित नाहीये. 3 नंबर, तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन ऐकतायत का? कारण यांना मी आता 3दा सांगितलं पण त्यांच्या लक्षात नाही आलंय. ते तुम्हाला फक्त तुमच्या पोशाखाचं परीक्षण होत आहे. सगळं डिक्लेअर होणार आहे नंतर. कोणाची वय विचारू नका, कारण आम्ही सगळ्यांचे आधार कार्ड तपासून घेतलेले आहेत आणि सगळे 80 पर्यंतचे. पुढचा नंबर 4 नंबर. कसला विचार करतायत रामैया? आपल्याला कल्पना येत असेल, फक्त वेशभूषा बघायची आहे तर इथे सगळ्यांची ऍक्टिंग आहे. या ताई 5 नंबर. फक्त पोशाखाचं परीक्षण आहे एवढं लक्षात ठेवा. 6 नंबर.
7 नंबर, पुढच्या इलेक्शनला उभे राहणार आहेत की काही कळत नाही. खरं ते विशेष कार्यक्रमाला फक्त पांढऱ्या कपड्यात येतात, पण आज काही कळत नाही, खरं नाही येतात. 41 नंबर, नंबर, बाय बाय. हा गोल थोडासा होता. पुढचा नंबर आहे 45. नंबर, नंबर, थांबा तुम्ही. 48 नंबर थांबा आहे तिथे. 47 नंबर, डॉक्टर साहेब. हे नंबरचीच आहे काहीतरी. डॉक्टर डॉक्टर आपल्या कामात मग्न. 48 नंबर, नंबर. आपल्याला एका कार्यक्रमाला कॉलेज कन्या आणि कॉलेज कुमार बनून यायचं आहे, हे लक्षात ठेवा. ड्रेस वेगळा पाहिजे तेव्हा. कोण बाकी आहे ज्यांनी चालण्याचा व्यायाम नाही केलाय? त्यांच्या पचन संस्थेला थोडी अडचण होऊ नये म्हणून त्यांचे नंबर विचारतो. 8 नंबर, तोपर्यंत पुढचे 11 ते 20 नंबर मागे येऊन उभे राहा. 11 ते 20 पटापट. 8 नंबर. एक लक्षात घ्या, आपल्याला फॅशन शो मध्ये हेच अवतार परत बघायचे. थांबा. 9 नंबर थांबा. सबके लिए ताली मारते रहो. 9 नंबर. 11 ते 20 तयार राहा. 11 नंबर मला दिसत नाहीये. दहा नंबर. 11 नंबर दिसत नाहीये मला. 11 नंबर कोण आहे? रोल कौन करेगा? 11 नंबर.
11 नंबर आशीर्वाद देत आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कुछ पाने के लिए कुछ बारा नंबर एका मागे एक राहा आणि थोडं पुढे या 12 नंबर थोडं पुढे या प्रत्येकाने तेरा नंबर चौदा नंबर 15 नंबरने थांबावं जळगावचे पवणे त्याच्यानंतर 15 नंबर नंबर त्यामागोमाग 21 ते 30 जण मागे जाऊन उभे राहा 17 नंबर इधर शांताराम राहिले 18 नंबर अनिता बेन केंचो मजामा બધા મજામાં नंबर दिसत नाहीये तुमचा 19 नंबर 20 नंबर दिसत नाहीये 20 नंबर कोण आहे 20 नंबर कोण आहे ठीक आहे 19 नंबर घ्या आपण प्रत्येकाने आपला पोशाख इंटॅक्ट ठेवावा नंबर 21 नंबर चोवीसच्या नंतरचे नंबर दिसत नाहीये 24 ते 35 मागे जाऊन उभं राहावं भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम 23 नंबर 25 कोण आहे 26 कोण आहे 27 कोण आहे 28 कोण आहे पटापट मागे येऊन उभे राहा 35 पर्यंत हो तुमचा 27 आहे 24 नंबर आहे. नुसतं यायचंय हो 24 नंबर वाह त्याच्यानंतर कोण आहे तिकडे एका मागोमाग उभे राहणार रांगेत 24 नंतर कोण आहे 25 26 27 28 29 ते सगळ्यांना ना घरून चिठ्ठी आणायला लावणार आहे 30 नंबर नुसतं जायचं होतं नुसतं हजेरीला पाहिजे थांबा 30 नंबर थांबा जरा 35 पर्यंतचे सगळे नंबर घ्या हा या तुम्ही इकडे या 27 नंबर या इकडे या
तो अभी या 30 नंबर इसके बाद नहीं मेरा हाँ एकतीस नंबर, एकतीस नंबर, बहुतेक बाळगंगाधर दिसतो. 32 नंबर. खरंच प्रत्येकाची कल्पकता एवढी छान आणि आगळीवेगळी आहे. तुम्हाला सांगायला आवडेल, मला प्रत्येकाने सांगितलं होतं की माझं गुपित आहे, कोणाला सांगू नका. तर मी म्हटलं ती बोई तर बोई, तू का बोई, असं आहे का. 33 नंबर, शैलाबेन. मी शैलाबेन बेन म्हटले त्या महाराष्ट्रीयाने तेवढं लक्षात घ्या. आपल्या समोर येत आहे 34 नंबर. बहुतेक ही गिरगावची ओळख दिसते. 35 नंबर, कश्मीर की कली. 36 नंबर. खूप गर्व वाटतोय खरं आज मला. म्हणून मगाशी उल्लेख केला की एखादी आयडिया सांगावी आणि ती सगळ्यांनी उचलून बघावी. 37 नंबर. आता हे काश्मीरवरून मारवाडला आलेले दिसत आहे. प्रत्येकाने आपला अटायर आहे जो असाच शाबूत ठेवा. मला दोन नंबर दिसत नाहीये त्याच्यानंतर. पुढचे नंबर रेकॉर्डिंग जरा फोटो कुठं होतं.